डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत 1550 पथदिवे प्रदान करण्यात आले। यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे सर्वांना आवाहन केले। स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक, पार्किंग आणि रस्त्यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे करताना काँग्रेसच्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली। राज्यामध्ये सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण चालू आहे, विकेंद्रीकरण नाही। शहरांमध्ये अंधार पडला की उजेड कधी पडणार म्हणून मुंबईकडे बघायचं अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी यावेळी लगावला। राज्यामध्ये सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण चालू आहे, विकेंद्रीकरण नाही आहे। महापालिकेचा अधिकार आहे, महापालिकेतला दिवा हा कुठला घ्यायचा हा महापालिका निर्णय घेऊ शकत नाही। आता या राज्यातल्या महापालिकेचे दिवे सुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे। म्हणजे अंधार पडला तर आम्ही मुंबईकडे बघायचं की उजेड कधी पडणार आहे, अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची। आणि मागच्या वेळी देखील जनरल बॉडीनं सर्वानुमते मला वाटतं एकमतानं ठराव केलेला आहे की हा अधिकार किमान बल घ्यायचा अधिकार म्हणजे 500 रुपयाचा बल घ्यायचा अधिकार सुद्धा आता महापालिकेला नाही आणि कोणत्या कंपनीचा म्हणजे हे सुद्धा अधिकार महापालिकेला नाहीत। आणि म्हणून ते निर्णय महाराष्ट्र शासनाचा होईपर्यंत आम्ही आमच्या वतीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या जवळजवळ 1550 दिवे आम्ही वेगवेगळ्या वॅटचे 81 म्हणजे 21 प्रभाग आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही देण्याचं नियोजन केलं। काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर म्हणाले, आज आदरणीय आमदार बंटी पाटील साहेब आणखी डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या माध्यमातून साधारण 530 वॅट आणखी 1000 वॅटचे असे एकूण जवळजवळ 1500 LED आज इथं आयुक्तांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। कारण आपण पाहतो की आता गेल्या अनेक दिवस बऱ्याच शहरातील रस्त्यांवर अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी पूर्वीची कंपनी होती ती ब्लॅकलिस्टला निघालेली आहे। त्यांनी किंबहुना अनेक रस्त्यावरच्या दिव्यांचा मेंटेनन्स देखील केलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये आणि महापालिकेला असणारा तुटपुंज निधी आणि दुसऱ्या कंपनीचा अजूनही याच्यामध्ये समाविष्ट न झाल्यामुळे हा फार मोठा बिकट प्रश्न समोर आवासून उभा होता। अशा परिस्थितीमध्ये डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिलेली हे LED म्हणजे फार मोठी मोलाची मदत झालेली आहे। आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण पाहतोय की जी तरुण पिढी आहे किंबहुना शालेय विद्यार्थी आहे हे मोबाईलच्या अधीन झालेले आहेत आणि सोशल मीडियावरचा त्यांचा वावर फार वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपले जे ऐतिहासिक वारसा जपणारे किंबहुना जे आपल्या देशातील थोर व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्या जीवनाचा परिचय आजच्या युवा पिढीला आणि ह्या विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे। हे समोर उद्दिष्ट ठेवून आम्ही महानगरपालिका शाळा असतील किंबहुना शासकीय शाळा असतील यांच्यामध्ये थोर व्यक्तिमत्व जी देशाच्या भवितव्यासाठी ज्यांनी शहीद झाले किंबहुना देशासमोर आदर्श घालून दिला अशा व्यक्तिमत्वांच्या जीवनावर आधारित असणारे चित्रपट दाखवण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही लवकरच करत आहोत। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।